रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वारणानगर वर्षा व्याख्यानमाला 5वे पुष्प. आजच्या डिजिटल युगात नियमित तंत्रज्ञान वापर ही काळाची गरज. निखिल पंडितराव. वारणानगर येथील श्री शारदा वाचन मंदिर आणि वारणा सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षा व्याख्यानमालेतील 5वे पुष्प मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या डिजिटल युगातील फोकस या विषयावर मार्गदर्शन करताना दैनिक सकाळ कोल्हापूरचे संपादक निखिल पंडितराव यांनी आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा संयमित, सजग आणि जबाबदारीने वापर करण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारणा दूध संघाचे अध्यक्ष HR जाधव होते. प्रारंभी निखिल पंडितराव यांचा तात्यासाहेब कोरे यांच्या "मी एक कार्यकर्ता" या आत्मचरित्राची प्रत भेट देऊन सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना निखिल पंडितराव म्हणाले, आज प्रत्येकाचे जीवन मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांभोवती फिरत आहे. तंत्रज्ञान हे जीवन सुलभ करणारे साधन असले तरी त्याचा अतिरेक मानसिक ताण, एकाग्रतेचा अभाव आणि नातेसंबंधातील दुरावा निर्माण करू शकतो. त्यामुळे डिजिटल माध्यमांसाठी निश्चित वेळ ठेवणे, नियमित वाचन, व्यायाम, ध्यान, प्रत्यक्ष संवाद आणि कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवणे या सवयी अंगीकारल्यास मानसिक संतुलन, आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढते. ते पुढे म्हणाले की आगामी काळात संपूर्ण जगाला डिजिटल युगासोबतच जगावे लागणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानापासून दूर जाण्यापेक्षा त्याचा योग्य आणि संतुलित वापर करण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे. मनातील गोंधळ कमी करण्यासाठी ध्यान आणि श्वासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी ध्यान ही प्रभावी साधना असल्याचे त्यांनी सांगितले. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांकडून 30 सेकंदाचे ध्यान करून घेत सकारात्मकतेचा संदेश दिला. यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट NR पाटील, सकाळचे वरिष्ठ व्यवस्थापक रामकृष्ण लोकरे, वारणाचे संचालक प्रमोद कोरे, शिवाजी जंगम, दीपक पाटील, आदिक पाटील, ABP शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष AB पाटील, सचिव अमोलकुमार पाटील, AVM इंटरनॅशनल स्कूलचे सचिव छन्नोसिंह मोहिते, विश्व वारणा पब्लिक स्कूलचे सचिव DP पाटील, मुख्याध्यापक दीपक महाडिक, MB मलमे, आचार्य SB कणसे, प्राध्यापक KG जाधव, प्राध्यापक गणेश लोळगे, सुरेश साखरपे, माजी सरपंच सुभाष भापकर यांच्यासह विद्यार्थी आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक नामदेव चोपडे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली, तर ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी आभार मानले. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.